आज स्त्रियांची मुख्य तक्रार म्हणाल तर पायाला गोळे येतात, पोटऱ्यांच्या स्नायूंना पेटके येतात. वय कितीही असू दे, 18-20, तरीही पायात गोळे आहेत ही तक्रार मात्र असतेच. पोटऱ्यांमध्ये मुख्य दोन स्नायू आहेत. जो पुढून आणि वर उचललेला दिसतो उभे असताना तो वरचा स्नायू असतो, आणि आतला स्नायू जो खोलवर असतो तो सोलियस स्नायू असतो. पाय वाकलेला असताना जास्त काम करतो. टाचा वर उचलणे, जोरात धावणे, चालताना शरीराचे संतुलन राखणे आणि उभे राहण्यासाठी मदत करणे. पोटरीचे स्नायू दुखण्याची काही महत्त्वाची कारणं: खूप जास्त चालणे, खूप जास्त वेळ उभे राहणे, अचानक आणि जास्तीचा व्यायाम करणे. दिवसभराच्या दगदगीत आपण महत्त्वाची एक गोष्ट विसरतो, आणि ती म्हणजे पाणी प्यायला. जेव्हा कमी पाणी शरीरात जातं किंवा डिहायड्रेशन होतं त्यावेळी पोटरीचे स्नायू दुखतात. सगळ्यांची सगळी कामं करताना ती विसरते ती स्वतःचा आहार, आणि मग कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम याची कमतरता होते आणि पोटरीचे स्नायू दुखायला लागतात. फॅशनच्या ह्या युगात काय योग्य आहे त्यापेक्षा काय चांगलं आहे याकडेच आपलं जास्त लक्ष दिसतं. सुंदरता दिसली पाहिजे, मग त्रास झाला तरी चालेल. अशा वेळी चुकीची बूट किंवा चप्पल वापरले गेल्यास पोटरीच्या स्नायूंना वेदना होतात. महत्त्वाचं म्हणजे मधुमेह आणि रक्ताभिसरणाचे आजार असतील तर पोटरीच्या स्नायूंमध्ये सततच्या वेदना असतात. यावरील उपायांबाबत आपण माहिती बघतोय पुढील सत्रात. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय. एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.